नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो मराठी विषय आहे, नवीन अभ्यासक्रम आपल्याला लागू झालेला आहे 2026-27 पासून. तर ती नवीन पुस्तकं आता बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये जो पाठ क्रमांक 2 आहे आपला, पुस्तक माझा गुरु. पहिली आहे ती कविता आहे. तर ती पण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर सुरुवात करताना आपण इथून करूया. पुस्तक माझा गुरु हा जो पाठ आहे तो संपूर्ण पाठ आपण यामध्ये समजून घेणार आहोत. आणि मराठी विषय शिकत असताना तो एक मनोरंजन म्हणून आपण त्याच्याकडे सुरुवातीला बघायचं आहे आणि मग त्याच्यातल्या व्याकरणाच्या ज्या गोष्टी असतील त्याही आपण शिकायच्या आहेत. तर हा जो पाठ आहे हे याचे लेखक कोण आहेत? संदीप खरे. तुम्ही अगोबाई ढगबाई हे जर गाणं ऐकलं असेल तर ते त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. लहानपणी तुम्ही ते नक्की ऐकलं असेल. तर त्यांची पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊया. संदीप खरे, त्यांचा जन्म झालेला आहे 1973चा. प्रसिद्ध कवी, गीतकार म्हणून त्यांची ओळख आहे. कुठली त्यांनी पुस्तकं वगैरे लिहिलेली आहेत. तर मौनाची भाषांतरे पुस्तकांची नावं आहेत ती. नेनवेची अक्षरे, कधी हे कधी ते, तुझ्यावरच्या कविता, अगोबाई ढगोबाई हे नक्की तुम्ही लहानपणी ऐकलं असेल. मी आणि माझा आवाज हे त्यांचे काव्यसंग्रह काय आहेत? प्रसिद्ध आहेत. स्वररचित कवितांचे अनेक म्युझिकल अल्बम सुद्धा काय आहेत? स्वरचित म्हणजे त्यांनी स्वतः ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्याचे अनेक म्युझिकल अल्बम सुद्धा त्यांचे लोकप्रिय आहेत. हिंदी व मराठी चित्रपटांसाठी आणि मालिकांसाठी जे गीतं असतात मराठी चित्रपटांमध्ये किंवा हिंदी चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये जी गाणी असतात ते लिहिण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. कला आणि सांस्कृतिक योगदानासाठी पुण्यगौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हा पाठ जे एक छात्र प्रबोधन म्हणून मासिक आहे, म्हणजे महिन्यातून एकदा जे प्रसिद्ध होतं, जुलै 2017 त्याच्यामधून हे घेण्यात आलेलं आहे. प्रस्तुत पाठातून लेखक पुस्तकाचे महत्त्व विशद करताना पुस्तकांना गुरुचं स्थान दिलं आहे. बघा, तुम्हाला जे शिक्षक शिकवतात त्यांना आपण गुरु मानतो. ते आपल्या आयुष्याला दिशा देतात, आपल्याला शिकवतात, चांगल्या गोष्टी शिकवतात. तर लेखकाचं म्हणणं असं आहे, लेखक काय म्हणतोय की पुस्तकांना गुरुचं स्थान दिलं पाहिजे, दिलं आहे आणि आपल्या आयुष्यात पुस्तकांचं खूप महत्त्व आहे, त्यांनी हे या पाठातून सांगितलेलं आहे. पुस्तके ही आपल्या जीवनातील खरे मित्र असतात. बघा, मित्र जसे तुम्हाला अडीअडचणीच्या वेळी मदत करतात, तसं पुस्तकं सुद्धा तुम्हाला आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा समस्या येतात तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी, अडचणी येतात तर त्यातनं मार्ग काढण्यासाठी आपण पुस्तकं म्हणजे आहेत ती आपल्याला उपयोगी पडतात. पुस्तकांमुळे आपले व्यक्तिमत्व घडते, म्हणजे आपलं बोलणं, वागणं या सगळ्या गोष्टी या पुस्तकांमुळे काय होतात? बदलू शकतात, अतिशय चांगल्या होऊ शकतात. जीवनाला योग्य दिशा मिळते. आयुष्यामध्ये करायचं काय, चांगल्या कुठल्या गोष्टी करायच्या हे आपल्याला पुस्तकांच्या वाचनातनं कळतं. पुस्तके ही ज्ञानाची खाण आहेत, म्हणजे जितकी तुम्ही पुस्तकं वाचाल तितकं तुम्हाला ज्ञान मिळत जाईल. प्रत्येक पुस्तक तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जाईल, काही ना काहीतरी अनुभव देईल. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पुस्तकांचं अनन्यसाधारण महत्त्व या पाठातून लेखकानं आपल्याला विशद केलेलं आहे, म्हणजे मांडलेलं आहे आपल्यासमोर. आता लेखकानं काय काय लिहिलंय ते आता आपण बघूया. आता इथं लेखक बोलतोय असं समजून आता मी वाचन करतोय. माझी अगदी लहानपणापासून लहानपणीच पुस्तकांशी मैत्री झाली. माझी अगदी लहानपणीच पुस्तकांशी मैत्री झाली. म्हणजे लहानपणापासूनच लेखकाला पुस्तकांची वाचनाची प्रचंड आवड होती. आई मला खूप पुस्तकं विकत आणून द्यायची. बघा, लेखकाची आई लेखकाला प्रोत्साहन द्यायची की तू पुस्तकं वाच. माझा वाचनाचा वेग चांगला असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून पूर्ण व्हायची. बघा, आपलं वाचन जर वेगाने असेल, म्हणजे जे वाचन आहे ते आपण पटपट करत असेल तर आपलं काय होतं? पुस्तक वाचून पूर्ण होतं. अडखळत वाचत असेल किंवा वाचायला वेळ लागत असेल तर मग आपल्याला एक पुस्तक वाचायला वेळ लागतो. तसं लेखकाचा वाचनाचा वेग खूप चांगला होता, त्यामुळे पटकन त्याची पुस्तकं वाचून पूर्ण व्हायची. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तकं विकत घ्यायला तेव्हा मला खूप आवडायचं. आता हे तुम्ही प्रामाणिकपणे सांगा की बऱ्याचदा आपल्याला काय होतं? आपल्याला खेळणी घेण्यामध्ये फार आवड असते. तशी लेखकाला त्या वयात खेळणी घेण्यापेक्षा त्याला काय आवडायचं? पुस्तक घ्यायला लेखकाला खूप आवडायचं. म्हणजे पुस्तकावर त्याचं प्रेम किती होतं बघा. वाढदिवसाला, दिवाळीला कोणी भेटवस्तू देणार असेल तर त्याला मला पुस्तक भेट दे असंच सांगायचं. बघा, एखाद्यानं विचारलं तर वाढदिवस आहे तुला काय भेट द्यायची, असं जर लेखकाला कोणी विचारलं तर लेखक मला बाकीच्या काही वस्तू नको, पण मला तू एखादं चांगलं पुस्तक जे आहे ते मग भेट म्हणून दे, मला खूप आनंद होईल, असं लेखक म्हणायचा. विकत आणलेली पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची म्हणून मग आईने ग्रंथालय लावलं. बघा, लेखक जे आईनं पुस्तक आणून दिलं ते लेखकाला इतकं आवडायचं वाचनाला की तो काय करायचा? पटकन ते पुस्तक वाचून पूर्ण करायचा. मग आता ह्याला अशी नवीन पुस्तकं किती आणून देणार? मग काय केलं? ग्रंथालय लावलं. ग्रंथालयात काय असतं? तुम्ही एकदा तिथं काय असेल ते तुमची रजिस्टर करायचं. त्यानंतर त्या ग्रंथालयात जेवढी काही पुस्तकं असतील ती तुम्हाला मोफत वाचनात करता मिळतात. वर्षाची काहीतरी एक फी असते, तेवढी भरली
की ग्रंथालयातली सगळी पुस्तकं तुम्हाला जेवढ्या गतीनं वाचता येतील तशी तुम्हाला आठवड्याला ती बदलून मिळतात. आता तिथं लिहिलंय, ग्रंथालयातून आठवड्याला 2 पुस्तकच मिळायची. आठवड्याला 2 पुस्तकच मिळायची. आता च वापरलंय लेखकानं. म्हणजे लेखकाला अजून वाचायचं असतं, पण आठवड्याला मात्र 2च पुस्तकं मिळायची. पहिल्या 2-3 दिवसातच पुस्तक वाचून पूर्ण व्हायची. बघा, 2 पुस्तकं असतील, पुस्तकं म्हणजे साधारण 100-150 पानांची असतील, तर लेखकाचा वाचनाचा वेग चांगला होता, त्याला पुस्तकं खूप आवडायची. तर त्याची पुस्तकं 2-3 दिवसातच वाचून काय व्हायची? पूर्ण व्हायची. अशा वेळी आई खूप वैतागायची, की किती हा पटपट सगळं वाचून संपवतोय आणि त्याला आणखीन काय करायचं, कुठून वाचनासाठी पुस्तकं आणायची. तर ह्यामुळे आई वैतागायची. एकदा तर आईने चक्क रद्दीत किलोवर पुस्तकं विकत आणली. हं. रद्दीतून किलोवर पुस्तकं काय केली? विकत आणली. एवढी लेखकाची वाचनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी लेखकाच्या आईने काय केलं? रद्दीमधनं किलोवर पुस्तकं विकत आणली आणि ती माझ्यासमोर ठेवली. लहानपणीच माझ्यावर पुस्तकांचा असा वर्षाव झाला. पण आईनं त्याला थांबवलं नाही वाचनापासून, तर आईनं प्रोत्साहन दिलं. "तू पुस्तकं वाचतोयस ही खूप चांगली गोष्ट आहे." तर त्यासाठी रद्दीतून तिनं पुस्तकं आणली, पण त्याला न रागवता त्याच्यावर पुस्तकांचा असा वर्षाव केला. त्याच्यानंतर हळू पुस्तकच माझे गुरु बनले. बघा, गुरु काय करतात आपल्या आयुष्यात? आपल्याला काय चांगलं, काय वाईट हे सांगत असतात. तसं लेखकाच्या दृष्टीनं त्याच्या आयुष्यातलं जे काही चांगलं वाईट गोष्टी आहेत त्या कळायला त्याला पुस्तकांची मदत झाली. त्याच्या आयुष्याला दिशा द्यायचं काम या पुस्तकांनी केलं. हे कधी कसं घडत गेलं ते मला कळलंच नाही. लेखक फक्त वाचत होता, पण त्याला पुस्तक त्याचे कधी गुरु बनले हे लेखकाला कळलंच नाही. इथं लेखकाला काय म्हणायचंय, की तो वाचनात इतका गुंग झाला, एकरूप झाला, की तो त्यात गुंतून गेला आणि त्याला हे सगळं कधी घडलं कळलंच नाही. 4थीला असताना मला पहिली कविता सुचली. आता हे सगळं लेखक कवी आहे वगैरे आपण वरती बघितलं. तर त्याला कविता सुचण्याचं कारण काय? कारण तो एवढी सगळी पुस्तकं वाचायचा. ह्या वाचनाचा त्याच्यावर म्हणजे प्रभाव होता आणि त्यातून त्याला पहिली कविता सुचली. ती सगळ्यांना खूप आवडली. त्यानं ती सगळ्यांना म्हणून दाखवली असेल, त्यामुळे ती सगळ्यांना खूप आवडली. तेव्हा त्यात मला बक्षीस देखील मिळालं होतं. ती कविता त्यानं शाळेच्या स्पर्धेत काय केली असेल, म्हणून दाखवली असेल. त्याच्याबद्दल त्याला बक्षीसही मिळालं होतं किंवा घरातल्यांच्या समोर असेल तर त्यांनी बक्षीस दिलं असेल. हळू शब्दांची दोस्ती झाली आणि मी कविता लिहू लागलो. म्हणजे अशा कविता करायला लेखकाला हळू आवडायला लागलं. कधी एका दिवसात 3 कविता लिहायचो, तर कधी 3 महिन्यातून 1. म्हणजे एकाच दिवशी त्याला खूप म्हणजे अगदी 3-4 कविता सुचायच्या. तर कधी-कधी 3 महिन्यातून फक्त 1च कविता सुचायची. पुस्तक आणि कविता यांमध्ये माझं मन काय व्हायचं? सतत रमायचं. मला सगळ्या प्रकारांच्या पुस्तकांचं वाचन करायला आवडायचं. म्हणजे असं नाही की फक्त एकाच प्रकारची पुस्तकं. तर सगळी जी काही विनोदी पुस्तकं असतील, काही आपण म्हणूया चिंतन करणारी पुस्तकं असतील, म्हणजे विचार करायला लावणारी पुस्तकं असतील, तर ती सगळी त्याला पुस्तकं आवडायची लेखकाला. कुठलाही विषय मला वर्ज्य नाही. आता इथं वर्ज्य शब्द वाटलाय. वर्ज्य म्हणजे काय? जसं समजा एखादा व्यक्ती त्याला काहीतरी म्हणजे समजा शुगर असेल, साखरेचा त्रास असेल, तर त्यानं गोड खाणं वर्ज्य असतं. म्हणजे त्यानं गोड खायचं नाही. तर लेखकाला असा कुठलाही विषय वर्ज्य नव्हता. की हा विषय मी वाचणारच नाही असं काही नव्हतं. कवीने फक्त कविताच वाचाव्यात असं नाही, तर त्यानं सामाजिक पुस्तकं, कादंबरी, कथा, आत्मचरित्र, ललित अशा सगळ्या प्रकारचं वाचन करायला हवं. म्हणजे लेखकाचं असं म्हणणं नव्हतं, की मी कवी आहे तर मी कुणाच्या तरी कविताच वाचायच्या. तर असं नाही. समाजात सामाजिक म्हणजे समाजाचं चित्र दाखवणारं सामाजिक पुस्तकं असतील, ऐतिहासिक कादंबरी वगैरे असतील, कथा असतील, आत्मचरित्र असतील, स्वतःबद्दल माहिती लिहिणार असतील, ललित असेल, तर हे सगळ्या प्रकारचं वाचन करावं. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. वाचनामुळे काय होतं? शब्दांशी मैत्री होते. शब्दांसारखे शब्द तर आता आपण पुढे बघूया. शब्दांसारखे शब्द हे किती वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये असू शकतात. हे वाचनातून समजतं. तर बघा, इथे लेखक काय म्हणतोय आपल्याला, की शब्द एकच असतो, पण प्रत्येक लेखक तो कसा वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतो किंवा प्रत्येक ठिकाणी तो शब्द कसा वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेला आहे, तर हे आपल्याला वाचनातून समजतं. हे वेगवेगळ्या लेखांच्या लेखनातून आपल्याला काय होतं? उमजतं. जर तुम्ही प्रत्येक लेखकाची बघितलं, प्रत्येकाची लिहिण्याची जी शैली आहे, लिहिण्याचा जो प्रकार आहे तो वेगळा आहे. शब्द सगळ्यांचे म्हणजे शब्द जे वापरतात ते मराठीमधले शब्द वापरतात सर्व लेखक. परंतु त्या प्रत्येकाच्या लेखनामध्ये आपल्याला एक काय दिसते त्याची, त्या प्रत्येक लेखकाची काही खास गोष्टी आपल्याला त्या वाचनातनं कळतात. आपण सुरुवातीच्या काळात शब्दाला एकाच बाजूने बघत असतो. बघा, जो अर्थ आपल्याला त्या शब्दाचा समजलाय त्याच अर्थानं त्या शब्दाकडे बघत असतो. त्याला आपल्याला चौफेर बघता आलं पाहिजे. म्हणजे तो शब्द आपल्याला त्याचा सगळ्या बाजूने विचार करता आला पाहिजे. असं लेखकाला वाटतं. हे आपल्याला तेव्हाच जमतं जेव्हा शब्दांचा लळा लागतो. जेव्हा तुम्हाला शब्दांबद्दल आवड निर्माण होते.
शब्दांवर आपण प्रेम करू लागतो. हे सारं आपल्याला कशातून मिळतं? पुस्तकामुळेच साध्य होतं. जर खूप पुस्तकं वाचलीत तर शब्दांचे, भाषेचे वेगवेगळे आयाम, आता आयामला जो शब्द दिलेला आहे तो दिलाय पैलू. म्हणजे भाषेचं जे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत, तर ती आपल्याला यातून वाचनामुळेच कळतात. हे आयाम मला हळू समजायला लागल्यामुळेच, म्हणजे ही वैशिष्ट्य मला हळू समजायला लागल्यामुळेच मग मौनांची भाषांतरे, कधी हे, कधी ते, नेनी वेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, हे सगळे कविता संग्रह लिहू शकलो असं लेखक म्हणतोय. पुस्तकातून खूप लेखकांशी आणि कवींशी माझी भेट झाली. आता भेट होते म्हणजे काय म्हणतो आपण? प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटलं तर त्याला काय म्हणतो आपण? त्या व्यक्तीची भेट होणं. पण लेखक काय म्हणतो? त्या लेखकांची, म्हणजे ज्या लेखकांची त्यानं पुस्तकं वाचली, त्या पुस्तकाच्या माध्यमातूनच लेखकांशी आणि कवींची म्हणजे त्याची भेट झाली असं तो म्हणतोय. जसं की आता इथे बघा, मी वाचतोय इथे आणि तुम्ही ऐकताय. पण जणू काही संदीप खरे आपल्याशी बोलतायत असं आपल्याला वाचताना काय होतं? पुस्तकात जाणवतं. म्हणजे त्यांची आणि आपली भेट होते थोडक्यात. संत कवी, पंत कवी, तंत कवी यांची ओळख झाली. सगळ्या प्रकारच्या कवींची ओळख झाली. त्यानंतर अनेक कवींच्या कविता वाचनात आल्या. ओके. त्याच्यानंतर पुढे काय आहे? या पुस्तकांचं मी जाणीवपूर्वक वाचन केलं. तेव्हा एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला आहे ते समजलं. तर बघा, महाभारत हे एक उदाहरण आहे. तर महाभारत हे बऱ्याच लेखकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर कथा तीच आहे महाभारताची, पण प्रत्येक लेखकाचं त्याच्याबद्दलचा जो दृष्टिकोन आहे, त्याच्याकडं बघण्याची जी त्यांची शैली आहे, तर ती काय आहे? प्रत्येकानं ती वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेली आहे. एखादा विशिष्ट लेखक आवडला की त्यांचा पाठपुरावा करून मी त्यांची अनेक पुस्तकं वेड्यासारखी वाचली आहेत. म्हणजे लेखकाला जर एखाद्या लेखकाचा, म्हणजे त्याचं पुस्तक तो वाचतोय, त्या लेखकाचं पुस्तक जर आवडलं, तर मग त्या लेखकाने आणखीन कुठली पुस्तकं लिहिली आहेत ती लेखक शोधायचा आणि ती पुस्तकं तो वेड्यासारखी, म्हणजे खूप उत्सुकतेनं काय करायचं? वाचायचं. जसं एखादी सीरियल वगैरे असेल, त्याचा एक एपिसोड आपण बघितला, तो आपल्याला आवडला, तर मग पुढचेही आपण काय करतो? सगळे पटपट आपल्याला बघावेसे वाटतात. तसंच लेखकाला पुस्तकं वाचावीशी वाटली आणि ती त्यानं वाचून काढली. तेव्हा पुस्तकांचा खोल परिणाम माझ्या मनावर झाला. म्हणजे पुस्तकानं लेखकाच्या मनावर परिणाम केला. चांगल्या अर्थानं. त्याला चांगल्या गोष्टी त्यातून शिकायला मिळाल्या. एकलव्याच्या गोष्टीसारखा आहे. तर एकलव्याची गोष्ट काय आहे? तर एकलव्याला त्याच्या गुरूंनी स्वतःहून नाही शिकवलं, द्रोणाचार्यांनी. पण एकलव्यानं त्यांना गुरु मानलं आणि त्यांच्याकडनं, म्हणजे त्यांची मूर्ती तयार करून त्यानं ती विद्या काय केली? मिळवली. तसंच लेखकाला वाटतं की पुस्तकांना मी स्वतः गुरु मानलं आणि मग त्याच्याकडून मी बऱ्याच गोष्टी त्या पुस्तकाकडून शिकल्या. माझे दुसरे गुरु म्हणजे मला आयुष्यात आलेले अनुभव. लेखक दुसरा गुरु कुणाला मानतोय? तर त्याच्या आयुष्यात जे अनुभव आले, चांगले वाईट काही अनुभव आले. जसं की आता तुम्ही 6वी आहात, तर तुमचा लहान भाऊ समजा त्यानं 1ली प्रवेश घेतला, तर तुम्ही 6 वर्ष झालं त्या शाळेमध्ये आहात, तर तुम्ही तुमच्या भावाला काय करू शकता? तुमचे अनुभव सांगत असता की शाळा कशी आहे, काय आहे. तसं लेखकाच्या दृष्टीनं त्याच्या आयुष्यात जे काही अनुभव आले, त्याला त्यानं काय केलंय? गुरु मांडलेला आहे. अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात. म्हणजे चांगले वाईट अनुभव काय होतात? समजा आपण पैशांच्या बाबतीत एखादी काहीतरी गोष्ट केली, इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे पैसे गुंतवले कुठेतरी, तर ते गुंतवल्यानंतर समजा ते पैसे कुठेतरी काय झाले, म्हणजे हे झालं, त्याच्यातनं नुकसान झालं आपल्याला, तर त्यातून आपल्याला पैशांविषयी माहिती कळते की पैसे कसे हाताळायचे असतात. चांगल्या गोष्टी, पैशांची गुंतवणूक खरी तर योग्य ठिकाणी कुठं करायची असते. म्हणजे अशा अनुभवानं आपलं जगणं काय होतं? समृद्ध होतं. माझ्या काही कविता मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहे. म्हणजे लेखक काय म्हणतो? मला ज्या काही कविता सुचल्या, त्या कविता सुचण्याचे त्याच्या आयुष्यातले जे प्रत्यक्ष अनुभव आहेत, त्यानं स्वतः अनुभवलेले अनुभव आहेत, प्रसंग आहेत त्याच्या आयुष्यातले, त्यातूनच त्याला ती कविता सुचली. एक कविता म्हणजे त्यापैकी एक कविता म्हणजे दमलेल्या बाबाची कहाणी. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात सतत दौरे सुरू होतात. माझी मुलगी लहान होती तेव्हा दौऱ्यांमुळे मला तिच्यासाठी अजिबात वेळ काढता येत नसे. कार्यक्रमाहून रात्री अपरात्री घरी यायचो तेव्हा माझी चिमुकली झोपलेली असायची. बघा, आयुष्यावर बोलू काही हा जो कार्यक्रम आहे तो खूप त्यांचा संदीप खरे यांचा महाराष्ट्रभर त्याला खूप प्रेम मिळालं. खूप लोकांनी तो बघितला. त्याच्यामध्ये एक गाणं आहे दमलेल्या बाबाची कहाणी. तर लेखकाला काय व्हायचं? या कार्यक्रमाच्या दरम्यान त्याला काय झालं? बऱ्याच दौऱ्यासाठी या शहरातून त्या शहरात जावं लागायचं. वेळ खूप व्हायची आणि मग घरी यायला खूपच वेळ व्हायचा, ज्यावेळी त्याची चिमुकली म्हणजे मुलगी काय व्हायची? झोपी गेलेली असायची. काही वर्ष असेच पैसे कमवण्यात गेले आणि एक दिवस जाणीव झाली की साठी आपण हे सगळं करतोय, म्हणजे आपल्या मुलगीसाठीच तो खरं तर धडपडत होता, पण तिला आपण वेळच देऊ शकलो नाही. म्हणजे तिला जो वेळ द्यायला पाहिजे होता आपण, तो आपण देऊ शकलो नाही. या
अस्वस्थतेतूनच म्हणजे त्याच्या मनात कुठेतरी ते राहून राहून असं वाटत होतं की आपण आपले पैसे कमवतोय, सगळं करतोय, पण आपल्या मुलीला वेळ देऊ शकत नाही. त्याचं मन खात होतं आणि त्यातूनच त्या अस्वस्थतेतून जन्म झाला दमलेल्या बाबाची कहाणी, की कसं एक एक बाप दिवसभर कष्ट करतो आपल्या कुटुंबासाठी, पण त्याला आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही आणि ती जी व्यथा आहे, तर ती जी व्यथा आहे, तर ती या गाण्यामध्ये कवीनं काय केलेलं आहे म्हणजे संदीप खरे यांनी मांडलेली आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या अनुभवातूनच ही कविता लिहिली. ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे. बऱ्याच लोकांच्या डोळ्यात काय यायचं? पाणी यायचं. कारण खरंच ही मी शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती करतो, की शिक्षकांनी स्वतः हे गाणं संदीप खरेंचं जे आहे ते वर्गामध्ये एकदा त्यांना ऐकवायला काही हरकत नाही किंवा मुलांनी स्वतः जरी ते बघितलं तरीही खूपच चांगलं आणि तुम्हाला तुमच्यासाठी तुमचे बाबा किती कष्ट करतात ते त्यातनं समजेल. कार्यक्रम झाल्यावर बरेच लोक मला भेटायचे आणि म्हणायचे, "तुम्ही आमचीच व्यथा मांडली." म्हणजे त्यातून त्या गाण्यातनं म्हणजे जे काही बाबा असतील किंवा आई-वडील असतील, तर ते स्वतः त्या कवीला म्हणजे संदीप खरे यांना भेटायचे आणि म्हणायचे, की "तुम्हीच आमची काय केलीत? व्यथा मांडलीत. तुम्हीच आमच्या समस्या त्या एका गाण्यातनं मांडल्यात." असंख्य बाबांशी या कवितेच्या माध्यमातनं मी जोडलो गेलो. हं. म्हणजे अनेक वडील येऊन त्यांना भेटायचे आणि ती कविता त्यांना खूप आवडली. त्यामुळे असे अनुभव माझ्याच कविमनाचे गुरु आहेत. आणि ही कविता त्यानं कशी तयार केली तर स्वतःच्या अनुभवावरनं वरती जे आहे मुलीसाठी वेळ देता येत नव्हता. तर त्या अनुभवातनंच त्यानं काय केलं, ती कविता लिहिली. म्हणजे हे अनुभव त्याचे काय झाले? गुरु झाले. शेवटी मी एकच सांगेन, ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा म्हणजे चांगलं काम करण्याची इच्छा ज्यांच्यामुळे आपल्यात निर्माण होते, विद्या, ज्ञान मिळतं आपल्याला, कौशल्य. जसं की समजा उद्या तुम्ही कॉम्प्युटर हाताळायला शिकलात, तर ते कॉम्प्युटर हाताळण्याचं कौशल्य, ज्ञान मिळतं. ते सर्वच आपले काय आहेत? गुरु असतात. त्यांच्याबद्दल नेहमी आपण कृतज्ञता आणि आदर असावा आपल्या मनात. कृतज्ञता म्हणजे काय? तर एखाद्यानं आपल्यावर जे उपकार केलेत, तर ते उपकार काय करावेत? आपण लक्षात ठेवायला हवेत आणि त्यांचा आदर असावा. मी जसं पुस्तकालाच गुरु मांडलं आहे, तसं कदाचित तुमचं गुरु तुमचे गुरु म्हणजे आई-वडील, दादा-ताई, शाळेतील शिक्षक बनू शकतात. जसं लेखकाचे गुरु पुस्तक आहे, तर तुमच्यासाठी यापैकी कोणीही गुरु असू शकतात. पण लेखक काय म्हणतोय, गुरु कोणीही असू देत, पण त्यांच्याविषयी आदर बाळगा. त्यांच्याकडून मार्गदर्शन काय करा? जरूर मिळवा. पण स्वतःचं मार्गदर्शन म्हणजे काय? चांगलं वाईट काय आहे? त्याच्यामध्ये पुढं काय करायला हवं? आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट शिकताना त्यांचं मार्गदर्शन करा. पण स्वतःच शिकण्यावर भर द्या. कुठलीही गोष्ट तुम्ही तेव्हाच शिकू शकता जेव्हा तुम्ही स्वतः ती गोष्ट मनावर घेता. हां, स्वतःच नवनवीन गोष्टी, प्रयोग आणि कौशल्य व ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हं. तुमच्या प्रयोगशील वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तो आपल्या पुढच्या आयुष्यासाठी काय देतो? लेखक शुभेच्छा देतो. हं. तर काही शब्दांचे अर्थ आहेत ते पहिला बघूया. अपुरी, पुरेशी नसलेली. हं. तुम्हाला एका शहरात जायचं आहे, तर तुम्ही फक्त बस स्टँडवर गेलात. एवढीच माहिती आहे तुम्हाला, की बस स्टँडवर तुम्हाला जायचं आहे. पण तिथून कुठली गाडी पकडायची आहे, किती वाजता ती गाडी आहे, ही जर माहिती नसेल, तर आपल्याला काय झालं? अपुरी म्हणजे पुरेशी नसलेली माहिती आपल्याकडे आहे. रद्दी तुम्हाला निरुपयोगी म्हणजे उपयोगाला नसणारे कागद तुम्ही काय टाकता? रद्दीला टाकता. वर्ज्य नको असलेला. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही टाळायची ठरवलंत, तर त्याला म्हणायचं वर्ज्य. म्हणजे जसं की समजा एखादा वयस्कर व्यक्ती आहे, त्यांना शुगर वगैरे असेल, तर त्यांनी साखर खायची नाही. म्हणजे साखर त्यांनी काय करायची? साखर वर्ज्य करायची. आत्मचरित्र म्हणजे काय? स्वतःचं चरित्र. स्वतःचं ज्याच्यात स्वतःबद्दल सगळं लिहिलेलं असतं त्याला म्हणायचं आत्मचरित्र. म्हणजे एखाद्या लेखकानं स्वतःचं आयुष्य जर लिहिलं असेल त्याच्यामध्ये आयुष्याबद्दलची माहिती, तर ते म्हणजे आत्मचरित्र. चौफेर म्हणजे चहूबाजूंनी, चारी बाजूंनी. चौफेर ज्ञान असावं आपल्याला. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती असावी. आयाम म्हणजे पैलू किंवा त्याचं वैशिष्ट्य. पाठपुरावा करणं, सातत्याने मागोवा घेणे. म्हणजे समजा एखाद्या सरकारी कार्यालयात तुम्हाला एखादं काम करायचं तर त्यासाठी तुम्ही कागदपत्र जमा केलीत. आता ते काम झालंय की नाही तर हे बघण्यासाठी तुम्ही काय करता? पाठपुरावा करता. डोळे पाणावणे म्हणजे डोळ्यात काय येणे? पाणी येणे. म्हणजे रडण्यासारखी स्थिती निर्माण होणे. व्यथा, वेदना. त्याच्यानंतर कृतज्ञता, उपकाराची जाणीव. दुसऱ्याने आपल्याला काय मदत केली आहे ही जाणीव ठेवणं म्हणजेच कृतज्ञता. ओके. तर अशा प्रकारे हा पाठ झाला. पुढच्या याच्यामध्ये आपण स्वाध्याय बघूया. थँक्यू.